शिवाजी महाराजांवरील वक्तव्यावरून वाद. हर्षवर्धन सपकाळांची शिवप्रेमींसमोर दिलगिरी. भाजपवर खोडसाळपणाचा आरोप. नमस्कार. टीव्ही मराठी 24 न्यूजमध्ये आपलं स्वागत. मोठी बातमी. राज्यात शिवजयंतीचा उत्साह शिगेला पोहोचला असताना राजकारणात मात्र एका वक्तव्यावरून मोठा वाद निर्माण झालाय. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या वक्तव्यावरून शिवप्रेमी आणि राजकीय वर्तुळात संतापाची लाट उसळली होती. 2 दिवसापूर्वी सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल गौरवोद्गार काढताना टिपू सुलतान यांच्या कार्याचाही उल्लेख केला. या संदर्भातील तुलना चुकीच्या पद्धतीने पसरवण्यात आल्याचा आरोप त्यांनी केलाय. या वक्तव्यावरून भारतीय जनता पक्ष नेत्यांनी सपकाळ यांच्यावर जोरदार टीका केली. विशिष्ट मतदारांना खुश करण्यासाठीच असे वक्तव्य केल्याचा आरोपही करण्यात आला. मात्र आता सपकाळ यांनी स्पष्टीकरण देत शिवप्रेमींची दिलगिरी व्यक्त केलीय. माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला. भाजपकडून जाणीवपूर्वक खोडसाळपणा करण्यात आला असे त्यांनी म्हटले. तसेच माझ्या शब्दांमुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी मनपूर्वक माफी मागतो असेही त्यांनी स्पष्ट केले. या संदर्भात त्यांनी आपल्या अधिकृत फेसबुक पोस्टद्वारे भूमिका मांडली. या पोस्टमध्ये त्यांनी संत तुकाराम महाराज यांच्या अभंगातील ओळी उद्धृत करत संदेश दिला. दरम्यान या वादानंतर राज्यभरात गदारोळ निर्माण झाला होता. काही ठिकाणी संतप्त शिवप्रेमी सपकाळ यांच्या निवासस्थानीही पोहोचल्याची माहिती समोर आली होती. तर त्यांना धमक्याही मिळाल्याचं सांगितलं जात आहे. आता दिलगिरीनंतर हा वाद शमणार का, की राजकारण पुन्हा पेटणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.